संपूर्ण भारतामध्ये शासकीय खाजगी आस्थापनामध्ये शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो। आणि आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सन्माननीय प्राचार्य श्री आर बी पाटील सर तसेच आयटीआय परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी भारतीय सैन्यामध्ये ज्यांनी एकूण 17 वर्षे सेवा केली असे आपले आदर्श, आपल्यासाठी हेवा वाढणारे, आपल्या भारत मातेचे सुपुत्र, आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र, आपल्या नाशिक जिल्ह्यातील सुपुत्र माजी सैनिक आदरणीय श्रीपाद बाळू मोगल साहेब हे सध्या आपल्या अतिथी म्हणून आपल्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याबद्दल सन्माननीय प्राचार्य उपप्राचार्य घटनेदेशक आयटीआय परिवाराच्या वतीने मी त्यांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो आणि मी मान्यवरांना विनंती करतो की मान्यवरांनी प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलन करावे। माजी सैनिक आदरणीय श्रीपाद मोगल साहेब यांचा सत्कार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सन्माननीय प्राचार्य श्री पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण भारताच्या राजमाता आई जिजाऊ साहेब, त्याचबरोबर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे महाराज, धर्मवीर संभाजीराजे महाराज यांना सर्व उपस्थितांच्या वतीने आजच्या या शौर्य दिनाच्या निमित्ताने मी त्रिवार मानाचा मुद्रा करतो। आणि यानंतर आपले सहकारी श्री पाटील सर यांनी आजच्या या शौर्य दिनाविषयी 26 जुलै कारगिल विजय दिन साजरा करण्यासाठी आपण इथे सर्व उपस्थित झालो आहोत। 26 जुलै 1999 ला कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी आपण 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो। आजच्या घटनेला 26 वर्ष पूर्ण झालेले असून या दिवशी वीर मरण प्राप्त झालेल्या शहीद सैनिकांच्या स्मृतीस मी प्रथम अभिवादन करतो व त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो। साजरा करताना आनंद पण होतो, त्याच्या पाठीमागे जर गेलो आपण वाईट पण तेवढं वाटतं। मी जेव्हा कारगिल युद्ध झालं त्याच्यानंतर 1 वर्षानं मी इंडियन आर्मी जॉईन केली। 2000 साली मी भरती झालो इंडियन आर्मीमध्ये। त्या युद्धाचं म्हणजे मला तिथं गेल्यानंतर 1 वर्षानंतर पण हा अनुभव आला। शक्य म्हणजे माझं हे व्यासपीठ नाही आहे, मला काही जास्त बोलता येत नाही। माझं व्यासपीठ फक्त ते रणांगण काय असं तिथं उड्या मारायच्या, बोलायचं, तिथंच त्या खरी ताकद येते। हे व्यासपीठ काय जर चुकलं असेल तर माफ करा, मला जास्त बोलता येत नाही, फक्त मी अनुभव सांगतो। सगळ्यात पहिले माझ्या शौर्य दिनाबद्दल मला सरांनी पाटील सरांनी बोलवलं, बाकीचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी सगळ्यांचे धन्यवाद। कारगिल युद्ध जेव्हा करतो माणूस त्यावेळेस समजतं ग्राउंडमध्ये काय परिस्थिती असते। जेव्हा तिथं गेलो मी एक जम्मू काश्मीर, माझी पहिली पोस्टिंग होती जम्मू काश्मीरला। 1 वर्षाचं ट्रेनिंग करून मी जम्मू काश्मीर कंटिन्यू सलग 9 वर्ष मी जम्मू काश्मीर या भागात सर्व्हिस केली। त्याच्यानंतर दिल्लीला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष दिल्लीला गेली, गुजरातमध्ये गेली 2 वर्ष। युनायटेड नेशन म्हणून शांती सेना म्हणून आपला देश हा एक असतो, तेव्हा बाहेरच्या देशामध्ये तिथं 1 वर्ष जावं लागतं। तर साऊथ सुडान या देशामध्ये 1 वर्ष तिथं सर्व्हिस केली, शांती सेना म्हणून काम करावं लागतं आपल्या सैनिकांना। त्याच्यानंतर
शेवटचे 2 वर्ष मी गुजरातमध्ये आलो, जामनगरला 3 वर्ष सर्व्हिस करून मी रिटायर झालो 2017 साली. अशा खूप म्हणजे अवघड परिस्थितीमध्ये, जेव्हा परिस्थिती नव्हती माझी भरती व्हायची आम्हाला, मी असं STD बूथवर काम करत होतो. STD बूथ कॉलेज रोडच होतं. सायकलला कॉलेजला असताना मी सायकलच्या कॉलेज रोडला STD बूथ प्लस त्या झेरॉक्स वगैरे मशीन हे काम करता करता तिथं न्यूजपेपर यायचं. त्या न्यूजपेपरमध्ये ॲड होती कसं सैनिक पूर्व प्रशिक्षण असं भरतीचं होतं. त्या भरतीला गेलो, तेव्हा जॉईन झालो मी. पहिल्या त्याच्यामध्ये सर्व कुठं काही न करता सरळ भरती झालो. शाळेमध्येच असं पहिल्यापासून मी शाळांमध्ये तरबेज असल्यामुळं मला कुठल्याही प्रकारचा भरतीला प्रॉब्लेम आला नाही. मी विभागापर्यंत खेळायचो. स्कूलमध्ये असताना कबड्डी, खो खो, रनिंग इथं पहिल्यापासून माझी होती आवड रनिंग करायची. विभागापर्यंत मी रनिंग केलेला होता. कारगिल युद्धाचं जेव्हा युद्ध चालू झालं, हे कारगिल युद्ध कंटिन्यू 2 महिने, सतत 2 महिने 8 दिवस हे चाललं होतं. त्या 2 महिने 8 दिवसात भरपूर जवान शहीद झाले. भरपूर जणांचे, कोणाचे हात मोडले, कोणाचे पाय मोडले, बरेच जणांच्या परिवारांना ते नुकसान झालं. या युद्धामध्ये एक कॅप्टन विक्रम बत्रा होते. त्यांच्यात खास मोहीम होती त्यांच्या युनिटचे, ते जॅक युनिटचे होते. जॅक रायफल म्हणून एक युनिट असतात. असे 17 युनिट त्या लढाईसाठी नियुक्त केलेले होते. प्रत्येकाला आपले आपले काम वाटून दिलेलं होतं. त्या विक्रम बत्रांनी त्या मेन पोझिशनमध्ये काम करून त्यांना ते परमवीर चक्र दिलेलं गेलं होतं शहीद झाल्यानंतर. आजच्या या कारगिल युद्धाचे शौर्य दिन म्हणून आपण साजरा करतो. विशेषतः आम्ही आमच्या याच्यामध्ये करतोच, ज्या युनिट वगैरे असतात नाशिकचे आर्टिलरी सेंटर असं शासकीय भागामध्ये, शासकीय याच्यामध्ये, परंतु या अशा खाजगी क्षेत्रामध्ये आपण जे करतो खरंच म्हणजे खूप अभिमान वाटतो. अशी अजून छाती अशी फुगल्यासारखं होतं. कारण या केलं पाहिजे, या नवीन पिढींना माहिती झालं पाहिजे सैनिकाबद्दल काय असतं काय नाही. नवीन विद्यार्थी असतात त्यांना माहीत सैनिक कसा राहतो, काय असतो काय नाही, हे सगळं माहिती होतं. त्यांच्या मनात पण ही जागृती निर्माण होते की आपण पण सैनिकामध्ये जावं. आज आपण आपल्या शाखेमध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. या आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे आपले श्रीपादजी मोगल माजी सैनिक, ज्यांनी 17 वर्ष या देशाची सेवा केलेली आहे. त्यांनी त्यांचा 17 वर्षाचा प्रवासही सांगितलेला आहे आणि कारगिल युद्धानंतर ते त्या ठिकाणी रुजू झालेले. तर तुम्ही एक लक्षात घ्या की आपण रुजू होतोय आणि त्याच्या 2-3 महिन्यापूर्वी तिथे किती जवान शहीद झालेले. त्यानंतर सुद्धा आपले मोगल साहेब जाऊन देशाची सेवा 17 वर्षे केली. मी सर तुम्हाला या ठिकाणी सॅल्यूट करतो. स्वतः सुद्धा आपण लक्षात घ्या की एक घटना घडलेली आहे, नंतर आपल्याला त्या ठिकाणी जायचं तरी आपण त्या ठिकाणी जायला घाबरतो. तर सर जेव्हा जॉईन झाले त्याच्या अगोदरच घटना घडलेली. आपली स्वतःची मनस्थिती असो, घरच्यांची मनस्थिती असो, घरच्यांनी सुद्धा किती मोठ्या मानाने त्यांना त्या ठिकाणी पाठवलं आणि त्यांनी त्यांच्या 17 वर्षाच्या कालावधीत देशाची चांगल्या प्रकारे सेवा केली आणि आज ते या ठिकाणी आपल्याला प्रमुख व्यक्ती आणि प्रमुख अतिथी म्हणून लाभले. हा आपला सुद्धा एक प्रकारे सन्मानच आहे. मी त्यांना पुन्हा एकदा सॅल्यूट करून थांबतो. जय हिंद. कारगिल विजय दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस असतो, पण हुतात्मा आणि सैनिक परिवारांसाठी तो भावनिक व्यथित करणारा आणि अभिमानास्पद दिवस असतो. देशासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबांनी आपल्या हृदयाचा तुकडा देशासाठी अर्पण केला. कारगिल विजय दिवस त्यांचा त्याग आणि धैर्य आठवण्याचा आणि त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस आहे. कारगिल दिवस म्हणजे शौर्याचं प्रतीक, पण प्रत्येक हुतात्मा परिवारासाठी तो एका अश्रूने लिहिलेल्या गौरवगाथेचा दिवस आहे.
हुतात्मा कुटुंबांचे दुःख कधी भरून निघणारे नसते. त्यांच्या त्यागामुळे आज आपण सुरक्षित आहोत. त्यांचं स्मरण करणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून आपण हा कारगिल दिवस आज आपण साजरा केला आहे. 1999 साली जे कारगिल युद्ध झालं, सरांनी सांगितलं, त्यामध्ये आपण विजयी झालो आणि त्यामध्ये आपले 527 जवान, आपल्या 527 जवानांना वीरमरण आलं. त्या हुतात्म्यांना आपण श्रद्धांजली अर्पण केली आणि ते आपल्या कायम आठवणीत राहावे म्हणून आपण हा दिवस साजरा करतोय. त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपले मोगल साहेब माजी सैनिक आलेले, त्यांनी आपल्याला वेळात वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे औप्र संस्थेच्या वतीने आभार मानतो. आपले प्राचार्य, गटनिरीक्षक सर्व हजर राहिले, आपला स्टाफ हजर राहिला, त्यांचे मी आभार मानतो.